पुढची बातमी पाहूया। भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावरती अनेक क्षेपणास्त्र डागली, पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं। भारताने पाकिस्तानची रॉकेट्स आणि मिसाइल्स नेमकी कशी टिपली याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। अवकाश क्षेपणास्त्र MRSAM ZU-232 अँटी एअरक्राफ्ट तोफ, L-70 विमान विरोधी तोफा आणि शिल्का विमान विरोधी तोफांचा यामध्ये समावेश आहे। यामधील आकाश क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली ही संपूर्ण भारतीय बनावटीची प्रणाली असून DRDOने ही प्रणाली विकसित केलेली आहे। तर पाकिस्तानने भारतावर अनेक क्षेपणास्त्र डागली, पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं। पाकिस्तानकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक हवाई संरक्षण प्रणाली आहेत। यामध्ये आकाश क्षेपणास्त्र MRSAM ZU-232 अँटी एअरक्राफ्ट तोफ, L-70 विमान विरोधी तोफा आणि शिल्का विमान विरोधी तोफा यांचा समावेश आहे। या हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने भारताने हल्ला करण्यापूर्वीच सगळी पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलेली आहेत। दरम्यान आकाश क्षेपणास्त्र ही भारताने विकसित केलेली मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे। ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली DRDOने डिझाइन केली आहे, ज्याची रेंज 25 ते 30 किलोमीटरची आहे आणि ही रडार आधारित कमांड मार्गदर्शनाखाली शत्रूच्या लक्ष्यांवर 90% अधिक अचूकतेने हल्ला करते। जम्मू आणि काश्मीरमधील हल्ल्यात आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानी JF-17 विमान पाडलेले आहे। शिल्का ही सोवियत बनावटीची स्वयंचलित विमान विरोधी तोफ आहे, जी 4 G4-23 मिलीमीटर तोफांनी सुसज्ज आहे। या विमान विरोधी तोफेची रेंज 2.5 किलोमीटर पर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर, ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते। ही बंदूक प्रति मिनिट 4000 राउंड फायर करण्यास सक्षम आहे। उधमपूर आणि शिल्काच्या इतर भागामध्ये पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। L-17 ही स्वीडिश निर्मित 40 मिलीमीटर विमान विरोधी तोफ आहे, जी भारताने अपग्रेड केली आहे। ही विमान विरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा भाग आहे। तिची मारा करण्याची क्षमता 4 किलोमीटर पर्यंत आहे आणि ही तोफ कोणत्याही ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना सहजपणे लक्ष्य करू शकते, ज्याने पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या अनेक भागात हवेतच अचूकतेने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केलेले आहेत। ZU-232 ही सोवियत बनावटीची 23 मिलीमीटर स्वयंचलित विमान विरोधी तोफ आहे आणि याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते। तिची मारा करण्याची क्षमता 2.5 किलोमीटर पर्यंत आहे, जे ऑप्टिकल साइट आणि रडार आधारित ट्रॅकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे। या विमान विरोधी तोफेने उधमपूर आणि जम्मू आणि काश्मीरच्या इतर अनेक भागात हवेमध्ये कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।